भाजप पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची आज वर्णी लागणार आहे। त्याआधीच पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये ठिकठिकाणी आता रवींद्र चव्हाणांना अभिनंदन आणि शुभेच्छेचे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर रवींद्र चव्हाण यांनी 4 वेळा आमदारकी तसेच नगरसेवकपासून मंत्रिपदापर्यंत अनेक पदं जी आहेत ती त्यांना देण्यात आली होती। मात्र पाहायला गेलं तर आता भाजपकडून आता नवीन प्रदेशाध्यक्षाची जी आहे ते आज औपचारिकरित्या निवड केली जाणार आहे। बिनविरोध रवींद्र चव्हाण यांना आज भाजप प्रदेशाध्यक्षपदी आज त्यांचा या ठिकाणी निवड केल्याच्या अगोदरच पाहायला गेलं तर ठाण्यातील 3 हातनगा परिसरात रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छेचे बॅनर लावताना पाहायला मिळत आहेत। सर्व करतील गर्व असं असेल पर्व अशा देखील या ठिकाणी बॅनरवरती त्या रवींद्र चव्हाण यांच्याबाबत लिहिण्यात आलेले आहेत। त्या दुसरीकडे कोकणला मिळालेले प्रथमच प्रदेशाध्यक्ष पद अशा देखील दुसऱ्या बॅनरवरती या ठिकाणी झळकायला पाहायला मिळत आहेत। आमदार असतील या मंत्री असतील यांचे सर्वांचे फोटो जे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात ठाण्यातून देखील पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज 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 मोठ्या प्रमाणात रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण जे आहे ते भाजपच्या कार्यालयात असतील या ठाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TVN मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।